हे बघा आज पावसाचं खूप वातावरण झालेलं आहे. ऊन आहे. ऊन सकाळपासून खूप पडलेलं आणि ऊन आता ऊन बंद झालं आणि पावसाचं वातावरण झालं. तर हे बघा किती सुंदर असा निसर्गरम्य बघा किती छान असं पावसाच्या वातावरणामुळे दिसत आहे. तर हा आहे गहू, शेतामधला गहू. हा गहू आता सोंगायला आलेला आहे. पण आता हा गहू सोंगायला आला आहे आणि हे बघा त्या साईडला काही गहू ओला आहे आणि पावसाचं वातावरण बघा सुरेख आणि खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे. हे बघा नैसर्गिक असं सुंदर असं पावसाचं वातावरण झालंय. तर आज चला आम्ही म्हटलं दोघं जण फिरायला आलो. हे आमचं फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट बघा किती सुंदर अशी पालवी अशी झाडांना फुटली आहे. हे बघा किती सुंदर असे झाडं अशी छान अशी पालवी फुटली आणि मस्तपैकी असं दिसत आहे बघा हे फॉरेस्ट. आणि एकदम छान पावसाचं खूप वातावरण झालंय. ऊन खूप कडक सकाळी पडून गेलं आणि ऊन गेल्यानंतर हा पावसाचं वातावरण आज झालं आहे. उन्हात पाऊस पडतोय तसं झालंय, पण ऊन गेल्यानंतरच आबाट आलेलं आहे. तर सुंदर असं आबाट आलेलं आहे आणि सगळीकडे नैसर्गिक असं वातावरण झालेलं आहे. खूप छान असं मस्त बघण्यासारखं. तर बघा असं मस्तपैकी. तर चला आम्ही इकडे फिरायला वगैरे येत असतो. ते बघा सुंदर असा हा रोड आणि फिरण्यासाठी जागा खूप छान अशी आहे. आरोग्यासाठी खूप फिरायला खूप छान पाहिजे. तर हवा खूप शुद्ध आणि खूप मोकळी असते. तर हे बघा वातावरण किती छान आहे. आता जर पाऊस पडला तर गव्हाचे नुकसान होते का काय. आता हा गहू हा सोंगायला आलेला आहे पूर्ण. तर आता उन्हामध्ये पाऊस म्हटल्यावर काय, उन्हामध्ये पाऊस म्हटलं तर काय म्हणजे नुकसानच ना. तर यावेळी आता पाऊस सुद्धा पडत आहे. ज्यावेळेस पहिला कसा पाऊस पडून जायचा पावसाच्याच टायमाला पडायचा, पण आता अन्नधान्याचे नुकसान होता. तर हे बघा असं पावसाचं असं सुंदर असं वातावरण झालेलं आहे. हे कसं नांगरणं वखारणं आणि या सऱ्या याला म्हणतात सऱ्या. शेतामध्ये असं लावण्यासाठी सऱ्या पाडल्या जातात उन्हाळ्यात. तर आज जर पाऊस पडला तर हा सऱ्यातले ढेकळं फुटून असं नरम असं होऊन आणि पेरण्यासाठी खूप छान होईल. पण अवकाळी पाऊस पडल्यामुळे काही नुकसान बी होतं आणि काही चांगलं बी असतं. पण असं निसर्गाचं वातावरण खूप सुंदर असं आलेलं आहे. हा गहू काही सोंगायला आलेला आहे. नाही अजून अर्धा म्हणजे कच्च्याच वंब्यावर आहे. त्याला म्हणतात वंब्या, गावाच्या हिरव्या वंब्या. तर हे बघा असं सुंदर असं वातावरण, इतकं सुंदर असं छान वातावरण झालेलं आहे. तर बघा याला म्हणतात नैसर्गिक वातावरण. हे आमच्या डोंगराळ, हे आमचा थमचा डोंगर. तर आमच्या थमच्या डोंगरच्या इथलं वातावरण शीन आणि खूप छान असं वाटणारं असं नैसर्गिक वातावरण. रोज आम्ही फिरायला इथं येतो. फिरण्यासाठी खूप छान असं मस्त आहे बघा. झाडाला किती सुंदर अशी पालवी फुटली, किती छान असं वाटतंय बघा. आबट गरजत आहे. आबट पा किती खूप भरलेला आहे. तर आज छान असा पाऊस पडत आहे. पण अवकाळी पाऊस म्हणतात. काही शेतातलं नुकसान बी होतं आणि काही ज्यावेळेस याचा त्यावेळेस नाही येत आणि अवकाळीमध्ये येत असतो. त्याला अवकाळी पाऊस म्हणतात. येण्याची दिशा सोडून दुसऱ्याच मोसम मध्ये पडणाऱ्या पावसाला अवकाळी म्हणतात. तर हे बघा किती भरलंय ढग, असं पूर्ण ढग भरलेलं आहे. हे बघा किती सुंदर असं मस्त अशा डोंगराच्या रांगा दिसून राहिल्या. पाऊस आबाड भरून आलेला आहे आणि हा बघा काही गवत वाळल्यालं. तर आज जर पाऊस पडला तर थोडं फार हिरवगार असं निसर्गरम्य आणि खूप छान असं वातावरण होईल. तर हे बघा किती गवत वाळलेलं आहे. म्हणजे निसर्गाला पाणी पाहिजे, जमिनीच्या वाफा निघणार. असं सुंदर असं हे डोंगराच्या राशी बघा किती सुंदर असं मस्त वातावरण. हा रोड येणार आहे जाणार आहे छान असं. हे बघा सूर्यास्त कसा झाला पावसामुळे. ढग बी भरून आलेलं आहे आणि सूर्य बी बुडायला चाललेला आहे. बघा वातावरण किती सुंदर असं वाटतंय. आणि हे बघा फॉरेस्टचा खड्डा असा खूप मोठा खणलेला आहे. आज जर पाऊस पडला तर
यो खड्डा भरा, खड्ड्यामध्ये पाणी जाईन आणि सगळीकडे हिरवं हिरवंगार दिसन. हे बघा आभाळाचं वातावरण, सूर्य बी दिसतो आणि आभाळ बी दिसत आहे. असं छान असं वातावरण झालेलं आहे. वाळ्यामुळे सगळीकडे हिरवंगार होईल, पण आभाळ तर भरून आलंय. तर आज तर काय फिरायला भेटणार